कुछ भी टेंशन है, कुछ भी रहे, पर वो हमेशा हंस के पढ़ाती है और सामने वाला कैसा भी रिएक्ट करे पर वो हमेशा हंस के उनसे बात करती है, बिल्कुल भी गुस्सा नहीं करती। इससे हमको ये चीज मिली कि सामने वाला कैसा भी रिएक्ट करे हमें अपने आप को शांत रखना चाहिए। गुरुशिवाय आयुष्याचा हा प्रवास आपण कदाचित करू शकत नाही। मी या कॉलेजमध्ये आल्यावर ड्रॉइंगचा हा गुण माझ्यात होतातच, पण याला खरी वाव दिली म्हणजे त्या कॉलेजमधल्या शिक्षकांनी। कॉलेजमधल्या शिक्षकांनी मला वेगवेगळ्या स्पर्धात उतरवलं, वेगवेगळ्या यूथ फेस्टिवल झाला, अशा स्पर्धांमध्ये त्यांनी माझा गुण बघितला आणि तिथे मला पाठवलं। आणि आज मला खूप अभिमान आहे की मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तुषार सर झाले आणि बाकीचे शिक्षक त्यांनी मला माझ्या या कलागुणांना वाव दिली, याच्याबद्दल मला खूप मी त्यांचा आभार मानतो। कारण जर मी हे आज इथपर्यंत जर पोहोचू नसतो शकलो तर कदाचित मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असल्या मोठ्या स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल वगैरे असं मिळवू नसतो शकलं। आणि कॉलेजने मला इतकं खूप काही दिल्यामुळे आणि माझं पण एक आहे की आपण पण आपल्या कॉलेजसाठी काहीतरी करावं अशी माझी पण इच्छा आहे। तर म्हणून काही इव्हेंट असले काही असले तर मी त्याच्यात पर्सनल इंटरेस्ट माझा स्वतःचा म्हणजे वाव घेऊन मी हमेशा ते पुढे करण्यासाठी येत असतो। कला क्षेत्रात मला जे काही स्थान आहे ते माझ्या शिक्षकांमुळे आणि आपल्या SST कॉलेजमुळे आहे। आज आपले प्राचार्य, आपले गुरु शिक्षक यांचा मी खूप ऋणी आहे की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला आणि मला स्वतःला परफॉर्म करायला एक स्टेज दिला, ज्याच्यामुळे आज मी जे काय आज समाजात मला कलाकार म्हणून एक चांगलं स्थान आहे। गुरु की आज्ञा आवे, गुरु की आज्ञा जाए, कहे कबीर सो संत है, आवगमन नशाए। 5 सितंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इनकी स्मृति में देश भर में इस दिन को शिक्षक दिन के तौर पर मनाया जाता है। गुरु शिष्य की यह वैभवशाली परंपरा SST महाविद्यालय में भी उत्साहित वातावरण में मनाई जाती है। गुरु में संसार समाया, उनका है आशीष पाया, प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। गुरु में संसार समाया, उनका है आशीष पाया, प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। हर वर्ष की तरह इस वर्ष भी SST के छात्रों ने एक दिन के लिए अध्यापक और प्राचार्य की भूमिका निभाई और अपने वर्गों में पाठ पढ़ाए। सांगायला फार अभिमान वाटतो की SST महाविद्यालयामध्ये शिक्षकाचं आणि विद्यार्थ्यांचं नातं जे आहे फार आपुलकीचं नातं असतं आणि ह्या आपुलकीच्या नाताला एक झालर मिळावी आणि या उद्देशानेच अशा प्रकारच्या कार्यक्रमाची मांडणी केली जाते। या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे की आजच्या आधुनिक काळामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं कुठेतरी लांब पळत चाललेलं असलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु हे पळणारं नातं हे कसं जुळून यावं, या पळणाऱ्या नात्यांमध्ये कसे संबंध सुदृढ व्हावे या दृष्टिकोनातून SST महाविद्यालय खूप चांगल्या पद्धतीने या अशा कार्यक्रमांचं आयोजन करतं की जिथे विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं तर दृढ होतंच, परंतु त्यांच्या संबंधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आपल्याला दिसते आणि याचं संपूर्ण श्रेय मी महाविद्यालयाचे प्राचार्य चेअरमॅन डॉक्टर पुरुषवाणी सरांना देतो।
विद्यार्थी और शिक्षक इनके पवित्र रिश्ते को सेहतमंद एवं दृढ़ बनाने के लिए और छात्रों को अपने गुरुओं के प्रति कृतज्ञता व्यक्त करने का अवसर मिले, इस उद्देश्य से इस उत्सव का आयोजन एसएसटी महाविद्यालय अपनी स्थापना से आज तक हर वर्ष करती आई है। यह जानकारी एसएसटी महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर जे.सी. पुरस्वानी इन्होंने दी। आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मला SSTच्या माध्यमातून अकॅडमिक शिक्षण देणारे शिक्षक, मला NSSच्या माध्यमातून समाजात कसं उभं राहावं ह्याचे शिक्षण भेटले, माझ्या कलागुणांना वाव देणारे असे शिक्षक भेटलेत. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्व शिक्षकांना मनापासून वंदन करते.